हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मकरंद आंबटकर आणि मागील 11 पेक्षा जास्त वर्षापासून मी अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय शिकवतो। विद्यार्थी मित्रांनो, मी एक स्वतः फार्मा पर्सन आहे आणि माझं क्वालिटी अश्युरन्स मध्ये एम.फॉर्म झालेलं आहे। तर आज जी बुक लिस्ट मी घेऊन येणार आहे हे तुम्हाला प्रिपरेशन करायला ड्रग इन्स्पेक्टरचं जी काही आता आपले वॅकन्सीज निघले आहे, ठीक आहे, त्यात खूप हेल्पफुल होणार आहे। काल एक आपण नोटिफिकेशन घेतलं, तुम्हाला माहिती असेल, ज्यामध्ये आपण पदे किती आहेत, त्याच्यानंतर पेपर पॅटर्न कसा असतो, क्वेश्चनचं वेटेज काय असतं ते आपण बघितलं। त्यानंतर किरण सरांनी सुद्धा एक व्हिडिओ घेतला होता, त्यात तुम्हाला इंटेलिजंट टेस्ट बद्दल सांगण्यात आलं होतं गाईस। तर आजच्या याच्यामध्ये आपण फक्त बुक लिस्ट जे आहे ते बुक्स कोणते कोणते वाचायचे आहे ते आपण बघणार आहोत। जसं तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंड मध्ये जे थंबनेल दिसत आहेत गाईस किंवा क्रिएटिव्ह दिसत आहे, त्यामध्ये आमची जी बॅच आहे ही बॅच आता लाईव्ह झालेली आहे आणि ही बॅच फक्त आणि फक्त तुम्हाला 6,999 अधिक जीएसटी मध्ये भेटणार आहे। या बॅचेसचे वैशिष्ट्य काय आहे विद्यार्थी मित्रांनो, की यामध्ये अभ्यासक्रमानुसार शिकवणी, पीडीएफ स्वरूपात नोट्स, डाउट क्लिअरिंग सेशन, अनलिमिटेड व्ह्यू आणि टॉपिक वाईज फुल लेंथ टेस्ट सुद्धा तुम्हाला भेटणार आहे। म्हणजे तुम्ही जे परफेक्ट एक कॉम्बो शोधत आहात ते कॉम्बो तुम्हाला इग्नाइट अकॅडमी तर्फे भेटणार आहे गाईस। तर नक्कीच या बॅचला एनरोल करा, लेट करू नका, म्हणजे जेणेकरून तुमचं जे काही प्रिपरेशन आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचं ते तुमचं प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने होईल। तर चला आता वळूया आपण बुक लिस्ट कडे। आता हे जे बुक्स इथे मी मेन्शन केलेलं आहे हे बुक्स तुमच्यासाठी नवीन नाही, कारण तुम्ही जर फार्मा पर्सन असाल आणि तुम्ही डिग्री इन फार्मसी जर केली असाल, ठीक आहे, तर ह्या बुक्स तुम्हाला अवगत आहे। दुसरं म्हणजे जे मेडिसिनल रिलेटेड त्यांनी म्हटलेलं आहे की मायक्रोबायोलॉजी, ठीक आहे, आणि फार्मॅक, तर त्यांनी सुद्धा ह्या बुक्स याच्यातल्या बऱ्याचशा बुक्स वाचल्या असेल। तर आता एक्झॅक्टली कोणत्या पॉइंटसाठी काय बुक वाचायची, जसं आपण लास्ट नोटिफिकेशन मध्ये बघितलं की जे 5 मुद्दे होते त्याच्यातले ते सब मुद्दे होते। जर एक 5वा पॉइंट सोडला तर प्रत्येक 1 पॉइंट पासून 4 पॉइंट पर्यंत जे काही सब पॉइंट्स होते ते सब पॉइंट्स आपल्याला क्लिअर करता येणार आहे या बुक लिस्टच्या माध्यमातून, करेक्ट। तर मग जसं आता हा पॅथोफिजिओलॉजी आहे, ज्यासाठी हर्षमून इज द बेस्ट बुक, ठीक आहे। त्यानंतर फार्मास्युटिक्स साठी आर.एम. महिता तुम्ही घेतली तरी चालेल, जे ऑलरेडी आपण आपल्या फार्मास्युटिक्स साठी यूज करत होतो। ह्युमन अॅनाटॉमी साठी याच्यापेक्षा बेस्ट बुक राहू शकत नाही, रॉस अँड विल्सन, आणि जे तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टरचं प्रिपरेशन करायला सुद्धा मदत करेल गाईस, ठीक आहे। फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी साठी तुम्ही केडी त्रिपाठी, जे आपण सगळ्यांचं आपलं फेवरेट बुक होतं केडी त्रिपाठी, करेक्ट। त्यानंतर बायोकेमिस्ट्रीसाठी सत्यनारायण, जे तुम्ही कदाचित सेकंड इयर मध्ये वाचला असाल, कारण मी जेव्हा फार्मसीला होतो तेव्हा हे मी सेकंड इयरला वाचलेलं आहे, सत्यनारायण। त्यानंतर फार्माकोग्नोसी माय डिअर फ्रेंड्स, ठीक आहे, कोकाटी वन ऑफ द बेस्ट बुक फॉर फार्माकोग्नोसी। त्यानंतर मायक्रोबायोलॉजी ह्युगो अँड रसल्स, ठीक आहे। त्याच्यानंतर अनालिसिस साठी ए.व्ही. कस्तुरे सरांची बुक, लॉ साठी डॉक्टर कुचेकर महाडिक जे आपण म्हणतोय ती बुक, आणि मेडिसिनल केमिस्ट्रीसाठी फोएज जरी तुम्ही वाचली तरी हरकत नाही गाईस। तर हे बुक्स तुम्ही कलेक्ट करा। त्यानंतर एक्झाम, जसं मी बोललो होतो की 3 ते 3.5 महिन्याच्या स्पॅन मध्ये ही एक्झाम होईल आहे, त्याच्यामुळे आतापासून जर तुम्ही ह्या सगळ्याची रिव्हिजन केली तर तुमचं बेस्ट प्रिपरेशन होणार आहे गाईस, करेक्ट। आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, इंटेलिजंट टेस्ट साठी तुम्ही जर अंकगणित बुद्धिमत्ताचे जरी बुक्स घेतले, आमच्या अकॅडमीचे जरी बुक्स घेतले तरी चालेल आहे, त्यामधून तुमचं प्रिपरेशन होऊन जाईल आहे। किरण पाटील सरांनी तुम्हाला त्याबद्दल बुक्स बद्दल सांगितलंच असेल, किंवा तुम्ही जर नॉन वर्बल रिझनिंग आणि मॅथमॅटिक्सची जर तुम्ही याची जर बुक घेतली आर.एस. अग्रवालची तरी सफिशियंट आहे, त्यातूनही तुमचं आरामात प्रिपरेशन होऊन जाईल आणि तुमच्या एक्झामची जी लेवल आहे ती लेवल त्यातनं आपल्याला कव्हर करता येईल। तर मग विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतं की जी आपली जी बॅच आहे, ठीक आहे, ही जी बॅच आहे ही तुम्ही नक्कीच जॉईन करायला पाहिजे। आणि मला असं वाटतं की जेव्हा एवढ्या मोठ्या पोस्ट आपल्याला गाठायची आहे तर 6,999 अधिक जीएसटी ही खूप मोठी फीज नाही आहे, कारण आपल्या त्याच्यात आपलं ड्रग इन्स्पेक्टर बनण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे गाईस। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे। हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत मॅक्झिमम पोहोचा गाईज, म्हणजे त्यांना सुद्धा या व्हिडिओतून फायदा होईल आहे। चला तर मग भेटूया पुन्हा अशा व्हिडिओसह, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या। थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईज।